श्री स्वामी समर्थ. स्वामी आज तुम्हाला सांगू इच्छित आहेत, कृपया हा संदेश शेवटपर्यंत ऐका, भाग्यवंत ठराल. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहील आणि सदैव तुमचे रक्षण करीन, हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. आणि आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा, भाग्यवंत ठराल. बाळांनो, ओठातून निघणारी नव्हे तर हृदयातून निघणारी पुकार माझ्यापर्यंत पोहोचते. म्हणून तळमळीने मला आळवा. तुमच्या प्रार्थनेच्या प्रत्येक शब्दाला व्याकुळतेचे, तळमळीच्या भावनेने बळ द्या. बघा, त्यानंतर तुमचा प्रत्येक शब्द न शब्द कसा प्रत्यक्षात प्रगट होईल, कशा पद्धतीने तुमची इच्छा मी पूर्ण करेल. मी कधीच तुम्हाला निराश करणार नाही, कधीच रिकामे ठेवणार नाही. जे आणि जेवढे तुमचे नुकसान झाले असेल त्याची भरपाई स्वामी अन्य गोष्टीने करतात. एखादी गोष्ट ते सोडायला सांगतात तेव्हा त्यापेक्षाही महत्त्वाची व मोठी गोष्ट त्यांनी आपल्याला द्यायची ठरवलेली असते. स्वामी म्हणतात, रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या लोकांची पाठराखण काही उपयोगाची नसते. तुम्ही चांगले आहात की वाईट हा विचार कधीच करू नका, कारण लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले आणि गरज संपली की वाईट. आपण पायाने चालतो तेव्हा तो प्रवास होतो, हृदयाने चालतो तेव्हा ती यात्रा होते आणि भान हरपून चालतो तेव्हा ती वारी होते. स्वतःच्या खिशात लाखांचा खळखळाट असावा, पण त्यामागे गरिबाचा 1 रुपयाचाही तळतळाट नसावा. कर्म चांगले करा, या जगात काहीच तुमचं नाही. फक्त मरेपर्यंत शरीर तुमचं आहे, म्हणून त्याला जपा. हे कलियुग चालू आहे. कोरोना हा तर एक झलक होती. कोणी पाण्यात बुडणार तर कोणी पाणी पाणी करून मरणार, कोणी रोगराईने तर कोणी महामारीने. सृष्टीचा विनाश होणार आहे हे तर विधिलिखित लिहिलेले आहे. हे जग जगबुडीच्या दिशेने हळूहळू चालत जाणारच आहे. करोडो रुपयांचा बंगला असला तरी शेवटी अंघोळ रस्त्यावरच करावी लागणार. लाखोंची गाडी असली तरी 4 बांबूवरच जायचं असतं. किती सोनं असलं तरी तोंडामध्ये फुटका मणीच घालतात. कितीही महागाचे कपडे असले तरीही 1.25 मीटरच्या पांढऱ्या कपड्यातच जायचं असतं. आणि आता हे सर्व मिळण्यासाठी पण नशीब लागतं, हे कोरोनाने दाखवून दिलं. म्हणून कायम भक्तीत राहा, अजूनही वेळ गेलेली नाही. शेवटपर्यंत संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद.